बैलाचा अंतिम सामना दत्त प्रतिष्ठान आरवली वर्सेस जय भवानी वॉरियर्स कुंभारगाणी। दत्त प्रतिष्ठान आरवली संघाची सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकिंगला प्रदीप, स्ट्रायकिंगला श्रेयस मांजरेकर, गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी अक्के कुमार। पहिला चेंडू वाईड चेंडू, एका स्वेअर धावेची संघाचं खातं उघडलं जातंय। धावसंख्या होते बिन बाद 1। पुढचा चेंडू सुंदर फटका, सुंदर प्रहार केलाय, तितका सुरेख क्षेत्ररक्षण घडतंय। हा चेंडू मात्र जातोय निर्धाव। आता मात्र प्रहार चांगला केलाय, फॉलो थ्री मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण घडतंय। अक्कीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली जाते। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, वारंवार लगातार 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय। धावसंख्या मात्र 3 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत। सुरेख गोलंदाजी अक्कीच्या माध्यमातून केली जाते। धावसंख्या होते बिनबाद 1। पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना अक्षरशः हात जकडून ठेवलं जात आहे। आता मात्र प्रहार चांगला केलाय, सीमारेषा लगत सुरेख क्षेत्ररक्षण, टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो। बंधूकडून सुरेख क्षेत्ररक्षण घडलं। धावसंख्या मात्र स्थिर आहे 1 या धावसंख्येवरती। सुरेख चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न, चौटी धाव लेग बाईच्या स्वरूपात निश्चितरित्या मिळते। पहिलं षटक मैदानात सुरू असताना धावसंख्या मात्र बिनबाद 2। आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील अक्कीच्या माध्यमातून सुरेख षटक हाताळलं जातंय। हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे, 2+1 3 धावा, वेलकम बोनस। नक्की सिद्धेजी पहिल्या 5 चेंडूवरती 2च धावा खर्च केल्या होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवरती तो अतिरिक्त धाव देतोय, 3 धावा देतोय। संघ जाऊन पोहोचतोय तो 5 या धावसंख्येवर। अक्की कुंभार पुन्हा एकदा सज्ज होतोय, राईट आर्म राऊंड मारा करणार आहे तो श्रेयस मांजरेकर साठी, पाहूया। आणि आता मात्र श्रेयस खरपूस समाचार घेतोय, शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावतोय तो अक्क्याच्या श्रेयस मांजरेकर। या 4 धावा चार चेंडूंपर्यंत निश्चितच अक्कीची गोलंदाजी सुरेख होती, मात्र शेवटच्या चेंडूवरती एक अतिरिक्त चेंडू आला आणि त्या अतिरिक्त चेंडूवरती एकूण 7 धावा मित्र मिळाल्या। धावसंख्या मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 2। अब सेकंड ओवर प्रगति पथ पर, गेंदबाजी मार्ग पर बंधु, बल्लेबाजी मार्ग पर प्रदीप का अच्छा शॉट है, लेकिन अच्छी फील्डिंग होती हुई इस बार। बिंदी गेंद डाली हुई, पहली गेंद बिंदी गेंद, बंधु गेंदबाजी मार्ग पर, ये भी शॉट अच्छा है, रन लेने का प्रयास विकेटों पे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट इस बार प्रदीप और श्रेयस के बीच में। 1 रन खाते में जुड़ता हुआ रन संख्या 10 रन, 10 का दम स्कोरबोर्ड पर लगता हुआ। अगली गेंद बंधु की, ये शॉट अच्छा, ये शॉट शानदार है, लाजवाब शॉट, घुटका टेक तमाशा देख। आपण पाहतोय अगली गेंद बंधु की, बंधु टू श्रेयस, क्विक एंड फायर। शॉट अच्छा है, लेकिन अच्छी फील्डिंग होती हुई इस बार बाउंड्री लाइन के नजदीक। रन संख्या 14 रन। इस बार शॉट खेलने का प्रयास, लेकिन थोड़ी सी चूक गए। अच्छी गेंदबाजी बंधु की ओर से। अब इस ओवर की आखिरी गेंद शेष है, क्या होगा इस आखिरी गेंद पर? प्रहार तो अच्छा किया है, रन देने का प्रयास, 1 रन मुकम्मल करते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए 15 रन, 15 रन्स ऍट द एंड ऑफ सेकंड ओव्हर। नक्कीच नक्कीच फायनलचा मॅच पाहायला मिळतोय मकरंजी आपल्याला। आणि फायनलच्या मॅच मध्ये सलग 2 ओव्हर संपतायत आणि 2 ओव्हर मध्ये प्रदीप जोगळे आणि श्रेयस मांजरेकर सारखी जोडी मैदानात आहे, पण 2 ओव्हर नंतर स्कोर उभा राहतोय 15। एकदा जय भवानी वॉरियर्सच्या दोन्ही गोलंदाजांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे। आता मात्र हे षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे।
घणाघात करावा लागेल गोलंदाजी मार्गवर सुमित संजय, बॅटिंग मार्गवर श्रेयस मांजरेकर. पहिलाच चेंडू सुमित कडून चूक घडते, स्क्वेअर चेंडू टाकला जातोय, एक धाव खात्यात जमा होते. हा चेंडू सुद्धा वाईड चेंडू टाकला जातोय. वारंवार सलग 2 चेंडू बॅक टू बॅक वाईड चेंडू टाकले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू सुमितचा, हा चेंडू मात्र सुरेख आहे. ब्लॉक होल मधला चेंडू, बुंद्या मधला चेंडू, धाव मात्र मिळत नाहीये, चेंडू जातोय निर्धाव. फटका मात्र सुरेख आहे. डिक्लेअर रिजन मध्ये, डीप पॉइंटच्या रिजन मध्ये 2 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. 30 षटकामध्ये सुरू असताना सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र प्रहार चांगला केलाय, सीमा लगत मिस्टेक. नहीं 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 मुन्ना ना, ऐसी गलती नहीं, कभी भी नहीं करनी चाहिए. ऐसा करेगा तो मैं सिर्फ तेरे को 150 देगा. बाळा शिंदेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये चुका घडतायत. 4 धावा श्रेयसला मिळतात, बहुमूल्य 4 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. हा चेंडू मात्र यष्ट्यांच्या बाहेर, 1 धाव निश्चितरित्या खात्यामध्ये जमा होईल. 24 धावा स्कोरबोर्डवर लागते. सलग 4 चौकार जर मारले तर प्रभाकर शेठ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा कोणत्याची बार्कवर सुमितच्या माध्यमातून वारंवार चुका घडत आहेत. गोलंदाजीमध्ये जितक्या धावा कमी द्याल तितकं संघासाठी चांगलं असेल, तसं मात्र काही घडत नाही. सुमित कडून चुका घडतायत, निश्चित फायदा. आता मात्र सुरेख बघा, तोडफोड लाजवाब. त्यानंतर पुन्हा एक चौकार. याला म्हणतात क्रिकेट. एका चेंडूवरती 8 धावा वसूल करतो तर श्रेया मांजरेकर. दत्त प्रतिष्ठान आपला डगआउट शांत नाही पाहिजे. श्रेयससाठी जोरदार टाळ्या होऊ देत. आता मात्र सुरेख चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू सुद्धा वाईड चेंडू. वारंवार चुका घडतात, अचूक टप्प्याची गोलंदाजी होत नाहीये. आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. जवळपास 8 धावा या बोनस स्वरूपात देत आहेत. जय भवानी वॉरियर्स कुंभारखणीचे हे क्षेत्ररक्षक. पहिला ठरत होता तो बाळा शिंदे, नंतर येतोय तो चैतन्य बरकर. जे दोन्ही चेंडू आडणं गरजेचं होतं, त्या दोन्ही बॉलवरती 4-4 एकूण 8 धावा देत आहेत. दरम्यान मला वाटतं 3ऱ्या षटकाचा खेळ संपतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 35. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 15 आणि 3ऱ्या षटकाखेरीस धावसंख्या होते 35. याचा अर्थ सुमित थोडासा मागडा, थोडा काय जास्तच मागडा म्हणावा लागेल. 20 धावा मोजतोय सिद्धेची. अशी जर 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाले 35. या षटकामध्ये, मागील षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात. अब 4था ओव्हर प्रगति पथ पर, गेंदबाजी मार्ग पर अक्की कुंभार. अनुभवी गेंदबाज गेंदबाजी डालते हुए बैटिंग मार्ग पर राइट हैंड बैट्समैन प्रदीप जोगले. पहला जोरदार झाल्याच पाहिजेत मित्रांनो. फायनलचा मॅच जो तुम्हाला अपेक्षित होता तो मॅच पाहायला मिळतोय. जी फलंदाजी अपेक्षित होती ती फलंदाजी पाहायला मिळते. 4 चौकारांसाठी प्रभाकरजी पिलणकर यांच्याकडून 400 रुपये येत आहेत. 2 तर वसूल झाले आहेत, अजून 2 बाकी आहेत. बघूया 400 रुपये कुणाच्या खिशात जात आहेत. 500 रुपये 4 चौकारांसाठी 500 रुपये प्रभाकरजी पिलणकर यांच्याकडून. मोहन जी दूसरा चौका मारा है, तीसरा अभी बाकी है. आगाज अपने देखा है, अंजाम अभी बाकी है. क्या बात बोली सिद्धेश जी. ये देखो, ये भी अंजाम अच्छा है. शॉट अच्छा था लेकिन अच्छी फील्डिंग इस बार होती हुई. मगर सिद्धेश जी एक थिंग है, आपने ऑब्जर्व किया है कि भैया जो हमारा खास दोस्त है हर एक गेंद पे अपनी जान हथेली पे रख के क्षेत्ररक्षण कर रहा है. बहुत ही बढ़िया इस बार शॉट अच्छा है. पॉइंट के रीजन में गेंद ट्रैवल करती हुई 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 46 रन.
स्कोरबोर्ड पर लगते हुए 4 चेंडूवरती 4 चौकार, 500 रुपयांचं प्राइज अजूनही ऑन आहे प्रभाकरजी पिलणकर यांच्याकडून. 4 चेंडूवरती 4 चौकार. आणि बघूया इथे मिळतो का बाळा शिंदे, चेंडू खालती येतोय, नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव मिळतीये सिद्धेची. अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग बाउंड्री लाइन के नजदीक बाला की ओर से. रन संख्या 47 रन. अब इस ओवर की आखिरी गेंद, अक्की की गेंद, एक डिसाइडिंग गेंद, एक इंपॉर्टेंट गेंद इस बार अक्की डालते हुए. अक्की टू प्रदीप. 4 बाउंड्रीसाठी 1000 अजूनही कंटिन्यू. आता मात्र मला वाटतं 500 वरून डायरेक्ट सेन्सेक्स 1000 वरती. प्रभाकरजी क्या बात आहे, डायरेक्ट आता 4 चेंडूवरती 4 चौकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन होतंय. सिद्धेजी बघा आरोली बाजारपेठची फायनल कशी असावी तर ती अशी असावी. ₹1000 कुणाकडे जात आहेत. आणि आता मात्र श्रेयाला हा काही चेंडू समजत नाहीये. डॉट बॉल जातोय. सिद्धेजी तुमचं मत काय आहे, फायनल ओव्हर मध्ये किती स्कोर होऊ शकतो. या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा आल्या पाहिजेत. सुरुवात झाली आहे. बात की सिद्धेजी 15-16 में से पहिला चौका आ गया है. श्रेयस मांजरेकरच्या बॅट मधून खडखडीत चौकार. पुढे सरसावून दोन चौकार येत आहेत. श्रेया 2 स्टेप्स, अजून 2 स्टेप्स, ₹1000 तुझ्या खिशात जाऊ शकतात. संख्या जाऊन पोहोचते 55 धावसंख्येवरती. 5-5 ऑन द स्कोरबोर्ड. आता मात्र शेवटचे 2 चेंडू या इनिंग मध्ये बाकी आहेत. होणार का स्कोर मोहन शेठ 60च्या पार. नक्कीच आफ्टर 60 इथे खरी मजा येणार आहे. सुरेख चेंडू होता. 1 धाव निश्चितरित्या मिळते. धावसंख्या होते 56. शेवटच्या चेंडूवरती काय घडतं, बाळा रोखतो. लास्ट बाउंड्री प्रदीप जोगळे. लास्ट बाउंड्री साठी ₹1000 येत आहेत. एका बाउंड्री साठी बघा सेन्सेक्स किती तापतोय तो बघा. हा चेंडू सुद्धा वाईड चेंडू आहे. वारंवार स्वैर गोलंदाजी टाकली जाते. धावसंख्या 58. वारंवार 3 चेंडू वाईडच्या स्वरूपात, मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकले बाळा जातात. शिंदे प्रदीप जोगळेच्या विकेटसाठी प्रथमेश दळवी यांच्याकडून ₹1000 येतात तुम्हाला. नाही 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 नाही. आणि आता मात्र इथे प्रदीप जोगळे शेवटच्या बॉलवरती चौकार वसूल करतोय. होत्या 63, जिंकण्यासाठी 64 धावांची गरज होती. दोन्ही संघ एकमेकांच्या आमने सामने होते. तेच 2 संघ 30 धावसंख्या. होणार का पार. काय बोलणार, याच्यासारखा सुवर्ण योग कुठे असू शकत नाही. क्वालिफायर मध्ये पण 63, फायनल मध्ये पण 63. 3चा उलटा करा 6 होतो, 6चा उलटा करा 3 होतो. आणि हे 2 संघ आणि दोन्ही संघाचे संघनायक कोण आहेत. बापर म्हटल्यानंतर सिद्धेजी हीच गोष्ट घडणार होती, ही विधी लिखित होती. निश्चितच 63 धावा गोळा केल्या. 64 धावांचं टार्गेट असेल. पहिल्या क्वालिफायर मध्ये
64 धावा गोळा करण्यात जय भवानी वॉरियर्स कुंभारकणी संघ अपयशी ठरला होता. आता मात्र सुवर्ण संधी आहे. 64 धावा गोळा करू शकतील का आणि या सामन्याच्या या फायनलच्या मॅचचे मानकरी ठरतील का? नक्कीच त्या 63 धावांचा बदला घेण्याची शेवटची संधी आहे ती जय भवानी वॉरियर्स या संघाकडे. त्यांच्याकडे एक विस्फोटक सलामीची जोडी आहे. अक्की कुंभार आणि सिद्धांत दळवी. अक्की कुंभार ज्या टच मध्ये तो आपण पाहतोय, श्रेयस मांजरेकरला पाहिला, प्रदीप जोगळेला पाहिला, सिद्धांत दळवीला पाहिला, अक्की कुंभारला पाहिलाय. अगदी काही क्षणात आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. 63 कुणाच्या खिशात जात आहे, 64 कोण कव्हर करतोय ते. जे सेकंड इनिंगचा खेळ मेडन ओव्हरसाठी प्रभाकर शेठ पिलणकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक येतंय मेडन ओव्हरसाठी. निश्चितच मॅच ऑन आहे, कॅश प्राइस सुद्धा ऑन आहे. आपल्या षटकातील पहिला चेंडू श्रेयस मांजरेकर. अक्की कुंभार बॅक टू द डगआउट. बड़ी मछली जाल में फंसी, अक्की कुंभार डगआउट में जाते हुए 1000 रुपये डिक्लेअर, 500 रुपये डिक्लेअर. श्रेयस प्रभाकरजी पिलणकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येतं तुला या विकेटसाठी. सिद्धेजी पहिल्या चेंडूवरती फायनलचा सगळा सन्नाटा पसरतोय. अक्की कुंभार सारखा फलंदाज त्रिफळाची धोन तंबूत परततोय. आगे का हाल क्या, तुम्हारी आंखों में क्या दिख रहा है, बोलो. अक्की गेलाय, मात्र योगेश क्रीजवरती बाकी आहे आणि अजूनही 29 चेंडू बाकी आहेत. सामन्याचे चित्र पलटू शकतं. काय होणार पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. संघाचं खातं उघडलं जातंय. श्री गणेशा केला जातो या एका धावेनिशी. आता मात्र स्ट्राइक एंडला सिद्धांत दळवी, नॉन स्ट्राइक एंडला योगेश दळवी सुद्धा 1000 रुपये येत आहेत आणि सिद्धांत दळवी मॅच जिंकून दिला. तर शिवछाया कोकरेकडून 1001. सिद्धांत दळवी कॉल अजूनही मला चालू आहे. अध्यक्षांचा कॉल आहे. मॅच जिंकून दिला शिवछाया कोकरेकडून 1001 आणि सिद्धांतचा विकेट घेतला श्रेयस मांजरेकर प्रभाकरजी पिलणकर यांच्याकडून 1001. कॅश प्राइज ऑन असणार आहे. गोलंदाजी कशा प्रकारची होती? गोलंदाजी सुरेख आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. युबोडी वाडा डिलेव्हरी, सुरेख गोलंदाजी. हा चेंडू मात्र पंचाकडून नो चेंडू घोषित केला जातोय. आता मात्र बॅटची स्टिकच्या बागे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण घडलं. व्हॉट अ कॉन्फिडन्स, व्हॉट अ कॉन्फिडन्स. स्टंपला बॉल लागण्यापूर्वी श्रेयाने सांगितलं होतं की बोल्ड, आणि बोल्ड घेतलाय सिद्धांत दळवीचा. फायनलचा मॅच पहिल्याच ओव्हर मध्ये 2 सलामीचे फलंदाज त्रिफळाची धोन तंबूत परतत आहेत. श्रेयस मांजरेकर तुला पुन्हा 1000 रुपये येत आहेत प्रभाकरजी पिलणकर यांच्याकडून. येत आहेत योगेश दळवी. मॅच काढून दिला तर 5001 येत आहेत तुम्हाला. तर बायने एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राइक एंडला बाळा शिंदे, नॉन स्ट्राइक एंडला योगेश दळवी. गोलंदाजी मार्कवर अनुराज सज्ज. अपषटकातील पुढचा चेंडू अनुराजचा. अनुराज तो बाळा. चेंडू मात्र सुरेख आहे. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावतोय.
इट्स अ डॉट बॉल फ्रॉम अनुराज. हो, सुरेख चेंडू, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. बॉलर तुमच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत प्रभाकरजी पिलनकर यांच्याकडून, प्रत्येक विकेटसाठी. आता मात्र या स्टेजच्या मागे गचा क्षेत्ररक्षण 2 धावा बाईच्या स्वरूपात खात्यात जमा होत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मात्र सुरेख होते. मोहनजी, गोलंदाजी सुरेख 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 सुरेख. मित्रांनो, एकदा गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. फायनलच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजीची आपण अपेक्षा ठेवतो ती गोलंदाजी करतोय तो दत्त प्रतिष्ठान आरवलीचा संघ आणि त्यांच्या स्पॉन्सर्सने बक्षिसांची तर खैरात लावली. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये डिक्लेअर केले आहेत प्रभाकर शेठ पिलणकर यांनी. अब तीसरा ओवर प्रगति पर पावर प्ले का ओवर है और गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज सौरभ गेंदबाजी मार्ग पर बैटिंग मार्ग पर लेफ्ट हैंड बैटर. सौरभ तुमच्यासाठी पण प्राइस ऑन आहे. विकेटसाठी 500 आहेत आणि आता मात्र स्वैर चेंडू जातोय. विकेटसाठी 500 सौरभ, लक्षात घ्या. अपनी ओर की अगली गेंद, शॉट अच्छा है लेकिन रन कितने मिलेंगे, कोई रन नहीं मिलता हुआ. खराब रनिंग बिटवीन द विकेट योगेश और बाड़ा के बीच में. शॉट खेलने का प्रयास, अच्छी गेंदबाजी. आगे आगे शॉट खेला है. योगेशच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. फायनलच्या मॅचचा थरार रंगतोय. सगळ्यांची अपेक्षा आहे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा मॅच गेला पाहिजे. बघूया योगेश आणि बाळा शिंदे त्याच्यामध्ये यश मिळवतात का. सिद्धेशजी बोला. त्याचा फटका मारण्याचा प्रयत्न. काय चौकार पाहायला मिळतोय तो योगेशच्या बॅट मधून. क्लासिकल टच. योगेशच्या बॅट मधून चौकार. हाय की विषय. फटका खेळण्याचा प्रयत्न, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तिसरं षटक मैदानात सुरू आहेत. 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षण सुरेख होत आहे. बाळा शिंदे बॅक टू द डकआउट.
ते बघा शेठ 1000 2000 5000 10000 वरती चाललंय मार्केट. पण शेठ आजपर्यंत कॅश देताना मी बघितलं नाही. कुणी घेतलं नाहीये. आता मात्र एक धाव नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. स्कोर बोर्ड पर 30 रन संख्या लगती हुई. अगली गेंद अनुराग की. सहा चेंडू 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर प्रदीप. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये. चेंडू फटका खेळण्यात अपयश. आता मात्र समीकरण 5 चेंडू 34 धावा. सामना दत्त प्रतिष्ठान अरोली संघाच्या बाजूने झुकलेला असताना मात्र एक कर्णाघात फलंदाज. सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द विकेट. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. फटका सुरेख खेळलाय पाहूया. 4 धावांसाठी सुरेख चौकार येतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज फ्रॉम द बॅट्समन योगेश दळवी. आपण शॉट सुरेख आहे मात्र सीमारेषेलगत सुरेख क्षेत्ररक्षण. थँक्यू डीजे. दरम्यान सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. दत्त प्रतिष्ठान आरोली संघ आपली सामन्यावरती पकड मजबूत करतोय. आणि या स्पर्धेत विजय ठरतोय. आज की शाम किसके नाम. आज की शाम दत्त प्रतिष्ठान आरवली की टीम के नाम.